हॅलो फ्रेंड्स. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे प्रॅक्टिस सेट 6.2 जो की आपला मीडियनवरचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.3. जर तुम्ही मीडियनचा प्रॅक्टिस सेट जो 6.2 आहे तो बघितला नसेल तर तो जाऊन नक्कीच चेक करा. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मीडियन नंतरचा तुमचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मोड. आता मोड कुणाला म्हणायचं, तर मोड म्हणजे बहुलक. मराठीमध्ये आपण मोडला म्हणतोय बहुलक. जसं आपण मीडियन काढण्याचा फॉर्म्युला बघितला तसंच आपण मोड काढण्याचा पण फॉर्म्युला बघणार आहे. तर फॉर्म्युला काय बघा, मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस हे F0 रिडिंग करायचं नाही, तर ह्याचं रिडिंग करायचं F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू H. आता इथं कशाला काय म्हणायचं आहे हे खाली दिलेलं आहे. एल कुणाला म्हणायचं, तर लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. आता जसं आपण मीडियन काढताना मीडियन क्लास फाइंड करतोय तसं आपण मोड काढताना काय फाइंड करणार आहे, मॉडेल क्लास. आता मॉडेल क्लास कुणाला म्हणायचं, तर ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात ग्रेटर नसते त्याला कोणता क्लास म्हणायचं, मॉडेल क्लास. म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सीचा जो क्लास आहे त्याला कोणता क्लास म्हणणार आहे, मॉडेल क्लास. आपण जसं मीडियन काढताना बघितलं एल कुणाला म्हणायचं, लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास. तसंच मोड काढताना एल कुणाला म्हणायचं, लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. त्यानंतर एफ वन कुणाला म्हणायचं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. जी मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणणार आहे आपण, F1. त्यानंतर पुढची व्हॅल्यू आहे तुमची F0 कुणाला म्हणायचं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग द मॉडेल क्लास. आता प्रेसिडिंग म्हणजे काय, तर आधीच्या, म्हणजे जो तुम्ही मॉडेल क्लास फिक्स करणार आहे त्याच्या आधीच्या क्लासची काय घ्यायची आहे, फ्रिक्वेन्सी. बघा, जो तुम्ही मॉडेल क्लास फिक्स करणार आहे त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी त्याला आपण काय म्हणणार आहे, तर F0. त्यानंतर पुढची व्हॅल्यू आहे F2 कुणाला म्हणायचं, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सेडिंग द मॉडेल क्लास. सक्सेडिंग म्हणजे काय, तर नंतरच्या. सक्सेडिंग म्हणजे काय, नंतरच्या. बघा, F1 म्हणजे काय, F0 म्हणजे काय, तर आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि F2 म्हणजे काय, नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि शेवटला H म्हणजे काय, क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास. इंटरवल म्हणजे काय लक्षात ठेवायचं म्हणून सांगितले, तर डिफरन्स. दोन क्लासमधला जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणणार आहे, तर H म्हणणार आहे. बघा, ह्या एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काय फाइंड करताना लागतात, तर मोड फाइंड करताना लागतात. एक्झाम्पल घेतल्यावरती आणि तुमच्या लक्षात येईल की कोणत्या याला काय म्हणायचं. आता बघा, हे जास्त कन्फ्युजन करणार आहे F1 F0 F2. तर हे लक्षात कसं ठेवायचं बघा, पहिल्यांदा जर मला हे ऑर्डरप्रमाणे लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे, 0 1 आणि 2 असं लिहिणार आहे. कोणकोणतं पाहिजे मला, 0 पाहिजे, 1 पाहिजे आणि 2 पाहिजे. आता बघा, जो मधली संख्या कोणती आहे, 1, त्याला म्हणायचं मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी. 1ला काय म्हणणारा, तर मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी. आता बघा, 1च्या आधीचा नंबर कोणता आहे, 0. मग याला काय म्हणणारा, आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. 0ला काय म्हणायचं, तर आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि 1 नंतरचा नंबर कोणता आहे, 2. मग 2ला काय म्हणणारा, तर नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. असं लक्षात ठेवा. 1 म्हणजे काय, आता ऑर्डर प्रमाणे लिहिलं 0 1 आणि 2. मग 1 म्हणजे काय, तर मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी. मग 1च्या आधीचा नंबर कोणता आहे, 0. मग 0 म्हणजे काय लिहिणारा, आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि 1 नंतरचा नंबर कोणता आहे, 2. मग 2 म्हणजे काय लिहायचं, नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला बघा लक्षात आला काय तुमच्या, एक्झाम्पल घेतल्यानंतर आणि तुमच्या डिटेलमध्ये लक्षात येईल की कुणाला काय म्हणायचं आहे ते. फॉर्म्युला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट करून घ्यायचा. आता आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.3 मधला क्वेश्चन नंबर 1. आता बघा, आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.3 मधला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलं आहे बघा, फाइंड मोड ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलं आणि त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, मोड काढायचं आहे. आता कशाची इन्फॉर्मेशन दिलं बघा, कंटेंट ऑफ फॅट पर्सेंटेजमध्ये दिले. त्याचे क्लास किती दिलेत बघा, 2 to 3 3 to 4 4 to 5 5 to 6 आणि 6 to 7. आणि त्यानंतर मिल्क कलेक्टेड इन लिटरमध्ये दिले. म्हणजे किती दिले, 30 70 80 60 आणि किती दिले, 20 दिले. आता
हा आपल्याला क्वेश्चन दिला आणि ह्या क्वेश्चनचा आपल्याला काय काढायचं आहे तर मोड काढायचा आहे. मग जसं आपण मीडियन काढताना सगळ्यात आधी काय चेक करत होतो की क्लास कंटिन्युअस आहेत का नाही, तसंच सेम मोड काढताना पण आपण काय चेक करायचं आहे की क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. जर क्लास कंटिन्युअस नसतील तर आधी क्लास काय करून घ्यायचे आहेत, कंटिन्युअस करून घ्यायचे आणि मग एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा क्लास कंटिन्युअस दिलेले आहेत का नाहीत, 2 to 3, 3 to 4 म्हणजे आपले क्लास काय आहेत, कंटिन्युअस आहेत. जर क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत कसे ओळखायचे, आणि जर डिसकंटिन्युअस क्लास असतील तर त्याचं कन्व्हर्जन कंटिन्युअस क्लासमध्ये कसं करायचं, याची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण ह्याच्या आधी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकला या चॅप्टरच्या स्टार्टिंगला, तो व्हिडिओ जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कंटिन्युअस क्लास कुणाला म्हणायचं, डिसकंटिन्युअस क्लास कुणाला म्हणायचं. त्यानंतर जर डिसकंटिन्युअस असेल तर त्याचं कन्व्हर्जन कसं कंटिन्युअस क्लासमध्ये करायचं हे आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा. आता बघा पहिला क्लास 2 to 3, त्यानंतर किती आहे 3 to 4, 4 to 5. याला कोणतं लिमिट म्हणतोय आपण, लोअर लिमिट, याला म्हणतोय अप्पर लिमिट. त्यानंतर 3ला म्हणणार आहे लोअर लिमिट आणि याला म्हणणार आहे अप्पर लिमिट. म्हणजे ह्या साईडच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांना म्हणायचं लोअर लिमिट आणि ह्या साईडच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांना म्हणायचं अप्पर लिमिट. आता बघा पहिल्या क्लासचा जो तुमचा अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर तुमच्या पुढच्या क्लासच्या लोअर लिमिटला पाहिजे. बघा पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे, किती नंबर आहे 3, तोच नंबर तुमच्या पुढच्या क्लासच्या लोअर लिमिटला पाहिजे. आहे का तोच नंबर आहे. म्हणजेच काय, जर क्रॉसचे नंबर सेम असतील तर त्याला कोणता क्लास म्हणायचं, कंटिन्युअस क्लास. आणि जर क्रॉसचे नंबर सेम नसतील तर त्याला कोणता क्लास म्हणणार आहे आपण, डिसकंटिन्युअस क्लास. आता बघा पुढचा पण इथं 4 आहे, इथं पण किती आहे 4 आहे. म्हणजे क्रॉसचे नंबर काय आहेत तर सेम आहेत, म्हणजे त्याला कोणता आपण म्हणणार आहे, कंटिन्युअस क्लास. मग जर तुम्हाला मोड काढायचं असेल, जर क्लास प्रश्नामध्ये कंटिन्युअस दिलेले असतील तर आपण एकूण किती कॉलम करायचे आहेत तर 2 कॉलम करायचे आहेत. आणि जर तुम्हाला क्लास कंटिन्युअस दिलेले नसतील क्वेश्चनमध्ये तर एकूण किती कॉलम करायचे, 3. आता आपले क्लास कंटिन्युअस आहेत मग आपण किती कॉलम करणार आहेत तर 2 कॉलम करणार आहे. पहिला कॉलम कोणता करणार आहे, क्लास. आता क्लास कशाचे दिलेत आपल्याला तर कंटेंट ऑफ फॅट. ते कशामध्ये दिले कंटेंट ऑफ फॅट तर पर्सेंटेजमध्ये दिले. आणि दुसरा कॉलम कोणता करणार आहे आपण तर फ्रिक्वेन्सी. तर बघा फ्रिक्वेन्सी कशाची दिली आपल्याला, मिल्क कलेक्टेड इन कशामध्ये दिले, लिटरमध्ये दिले. असे आपण एकूण किती कॉलम करायचे आहेत तर 2 कॉलम करायचे आहेत. आता बघा क्लासच्या कॉलममध्ये जे क्लास आहेत ते आहे तसे लिहून घ्यायचे. फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये ज्या फ्रिक्वेन्सी प्रश्नामध्ये दिल्यात त्या काय करायच्या आहे अशा लिहून घ्यायच्या. आता बघा क्लास, पहिला क्लास कुठून ते कुठेपर्यंत दिला आहे, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6 आणि लास्टचा क्लास दिला आहे 6 to 7. त्यानंतर ना फ्रिक्वेन्सी काय काय दिलं आहे बघा, 30, 70, 80, 60 आणि किती आहे 20. बघा हे क्लास आणि फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहून घेतलं. आता सगळ्यात आधी आपण काय फाईंड करायचं आहे तर मॉडेल क्लास. मग मॉडेल क्लास कुणाला म्हणायचं, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात हायर असत्या त्या क्लासला कोणता क्लास म्हणायचा, मॉडेल क्लास. म्हणजे तुम्ही काय चेक करणारा की फ्रिक्वेन्सीच्या कॉलममधला सगळ्यात ग्रेटर नंबर. आता हा माझा फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे, माझ्यातला सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे 80. मग जो तुमचा 80चा क्लास आहे त्या क्लासला कोणता क्लास म्हणणार आहे आपण, मॉडेल क्लास. बघा 80चा जो क्लास आहे त्या क्लासला आपण म्हणणार आहे मॉडेल क्लास. मग आता बघा आन्सर लिहिताना कसं लिहिणारा, मॉडेल क्लास इज इक्वल टू, बघा कसं मॉडेल क्लास केस कळलं का, त्याला जो मॉडेल क्लास आहे त्याला आपण काय करायचं आहे, बॉक्स करायचा आहे. फ्रिक्वेन्सीच्या कॉलममधला सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता 80 आणि 80चा जो क्लास असेल त्याला कोणता क्लास म्हणायचा आहे, मॉडेल क्लास. मॉडेल क्लास किती आला आहे आपला 4 to 5. आता बघ आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करण्यासाठी कोणकोणत्या व्हॅल्यू लागतात, पहिली व्हॅल्यू लागते आपल्याला एलची. एल कुणाला म्हणतोय आपण, फॉर्म्युला एक्सप्लेन केला आहे, लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. जो तुमचा मॉडेल क्लास आहे त्याचं लोअर लिमिट, ह्याला कोणतं लिमिट म्हणतोय आपण, लोअर लिमिट, आणि याला म्हणतोय अप्पर लिमिट. मग लोअर लिमिट किती आहे 4, म्हणजे एलची व्हॅल्यू आपली किती येणार आहे तर 4 येणार आहे. त्यानंतर F1 कुणाला म्हणतोय आपण, मगाशी सांगितलंय कसं लक्षात ठेवायचं ते फॉर्म्युला एक्सप्लेन करताना, फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. F1 म्हणजे काय, जो तुमचा मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी, किती फ्रिक्वेन्सी आहे आपली तर 80. त्यानंतर ना अजून कुणाची व्हॅल्यू लागते आपल्याला, F0 म्हणजे काय, प्रेसिडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी. प्रेसिडिंग म्हणजे काय तर आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी, जो आपण मॉडेल क्लास फिक्स करणार आहे त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे तर 70. त्यानंतर F2 म्हणजे काय, सक्सेडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी. सक्सेडिंग म्हणजे काय
तर नंतरच्या, जो तुमचा मॉडेल क्लास तुम्ही फिक्स केलाय त्याच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजेच किती येणार आहे आपली 60. आणि आपल्याला कोणती व्हॅल्यू लागत्या तर एच म्हणजे काय क्लास इंटरवल. इंटरवल म्हणजे काय तर दोन क्लासमधला जो डिफरन्स आहे तो. बघा 2 to 3, 3 to 4 कितीचा डिफरन्स आहे प्रत्येक क्लासमध्ये तर 1चा. म्हणजे एचची व्हॅल्यू आपली किती येणार आहे तर 1 येणार. बघा प्रत्येक क्लासमधला डिफरन्स काय असतोय तर सेमच असतो. बघा ह्या व्हॅल्यू लक्षात आल्या काय तुमच्या. आता काय करणार आहे आपण फॉर्म्युला लिहिणार आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये काय करणार आहे व्हॅल्यू पुट करणार आहे. आता बघा फॉर्म्युला काय आहे मोड फाइंड करण्यासाठी तर मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ला ब्रॅकेट आणि इंटू एच. आता बघा फॉर्म्युला लिहिला आहे, फॉर्म्युल्यामध्ये वरच्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करूया. काय व्हॅल्यू आहेत L प्लस, मग Lची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस इन ब्रॅकेट F1ची व्हॅल्यू आहे आपली 80 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे आपली 70 अपॉन 2F1. आता 2 आणि F1 मध्ये साईन नाही म्हणजे कोणतं असणार आहे मल्टिप्लिकेशनचं. मग 2 इंटू F1ची व्हॅल्यू किती आहे 80, परत साईन कोणता आहे मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे 70, त्यानंतर मायनस F2 म्हणजे मायनस किती लिहिणार आहे आपण 60 इंटू एचची व्हॅल्यू आपली किती आहे तर 1. बघ ज्या व्हॅल्यू वरती आहेत त्या ॲज इट इज व्हॅल्यू काय करून घ्यायच्या पुट करून घ्यायच्या. त्यानंतर आता आधी आपण काय सॉल्व्ह करून घेणार आहे तर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे. बघा 4 प्लस 80 मायनस 70 म्हणजे आपला आन्सर किती मिळणार आहे 10. 2 इंटू 80 म्हणजे किती मिळणार आहे 160. हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस, मग 70 आणि 60 यांची ॲडिशन आणि साईन कोणतं देणार आहे आपण मायनस. म्हणजे 70 आणि 60ची ॲडिशन किती येते आपली तर 130 आणि इंटू किती करणार आहे 1. आता बघा 4 प्लस 10 अपॉन 160 मायनस 130 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 30 आणि इंटू 1 म्हणजे इंटू 1 केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे तेच मिळणार. म्हणजे बघा 4 प्लस 10 अपॉन 30. आता बघा ह्या एक झिरोला हा एक झिरो काय झाला आहे आपला कॅन्सल झाला आहे म्हणजे 4 प्लस 1 अपॉन 3. आता आपण काय करायचं आहे तर 1 अपॉन 3ची डिव्हिजन करून बघायचं आहे. आता 1 अपॉन 3ची डिव्हिजन बघा तुम्हाला डिटेलमध्ये डिव्हिजन करून दाखवतो. जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो बाहेर लिहायचा आणि जो न्यूमरेटरचा नंबर आहे तो कुठे लिहायचा आत. आता 3 1ला भाग जाणार आहे काय नाही, मग पहिल्यांदा कितीचं करणारा 0चा भाग लावून पॉईंट देणारा आणि ह्याच्यावरती एक 0 काय करणारा वाढवणारा. आता 3 3 किती येते 3च्या टेबलमध्ये 3 3 किती येते 9. 10 मायनस 9 रिमाइंडर किती उरणार आहे 1. परत एक 0 केलं 3 3 किती येणार आहे 9. परत किती रिमाइंडर उरणार आहे 1. म्हणजे असे 3 3 ही संख्या काय होत जाणार आहे रिपीट होत जाणार आहे. मग आपल्याला किती डिजिटपर्यंत आन्सर काढायचं आहे 2 डिजिटपर्यंत. मग 4 प्लस 0.33 म्हणजे आपलं फायनल आन्सर किती येणार आहे 4 प्लस 0.33ची ॲडिशन किती येणार आहे तर 4.33. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिले मिल्क कंटेंट इन लिटर दिले म्हणजे ह्याला आन्सरला तुमच्या युनिट काय देणार आहे तर लिटर देणार आहे. बघा पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. स्क्रीन नाही तर स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला. आता बघणार आहे आपण क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये कशाची इन्फॉर्मेशन दिलं बघा तर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिटमध्ये दिले आणि नंबर ऑफ फॅमिलीज दिलेत. आता क्लास काय दिलेत बघा 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100 आणि 100 to किती आहे 120. आता बघा पहिल्यांदा आपण काय चेक करतोय की क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. आहेत का नाहीत क्लास कंटिन्युअस मगाच्या एक्झाम्पलमध्ये सांगितले कसं ओळखायचं ते तर आहेत. मग जर क्लास कंटिन्युअस असतील तर आपण किती कॉलम करणार आहे तर 2च कॉलम करणार आहे. मग पहिला कॉलम कोणता येणार आहे आपला तर क्लास आणि दुसरा कॉलम कोणता येणार आहे क्लास कशाचे दिलेत आपल्याला तर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि दुसरा कॉलम कोणता येणार आहे तर दुसरा कॉलम कोणता येणार आहे आपला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाची दिल्या तर नंबर ऑफ फॅमिलीज. असे आपण एकूण किती कॉलम करणार आहे तर 2 कॉलम करणार आहे. आता बघ जे तुम्हाला प्रश्नामध्ये क्लास आणि ज्या फ्रिक्वेन्सी दिल्यात त्या काय करायच्या ॲज इट इज लिहून घ्यायच्या. बघ पहिला क्लास किती दिलाय तर 0 to 20, त्यानंतर
20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100 आणि लास्टचा क्लास काय दिला आपल्याला 100 to 120. त्यानंतर पुढचा कॉलम फ्रिक्वेन्सी, जी प्रश्नामध्ये फ्रिक्वेन्सी दिल्या ती ॲज इट इज लिहून घ्यायची. पहिली फ्रिक्वेन्सी किती दिल्या बघा 13, 50, 70, 100, 80 आणि 70. ज्या क्लास आणि ज्या फ्रिक्वेन्सी प्रश्नामध्ये दिलेत त्या आपण काय केल्यात आहे तशा लिहून घेतल्यात. आता बघा पहिल्यांदा आपण कोणता क्लास फिक्स करतोय तर मॉडेल क्लास. मॉडेल क्लास कुणाला म्हणायचं, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात ग्रेटर असतात त्या क्लासला कोणता क्लास म्हणणार आहे आपण मॉडेल क्लास. मग फ्रिक्वेन्सीच्या कॉलममधल्या बघा सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तर 100. मग 100चा जो क्लास आहे त्या क्लासला कोणता क्लास म्हणायचा आहे तर मॉडेल क्लास. मग हा मॉडेल क्लास कोणता येणार आहे आपला 60 to 80. बघा मॉडेल क्लास कसा फाईंड करायचा लक्षात आलं काय, फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये बघायचं सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे, सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे 100. मग जो 100चा क्लास असेल त्या क्लासला कोणता क्लास म्हणणार आहे आपण मॉडेल क्लास. बघा मॉडेल क्लास इज इक्वल टू कोणता मॉडेल क्लास आला आहे 60 to 80. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करण्यासाठी कोणकोणत्या व्हॅल्यू लागतात तर पहिली व्हॅल्यू लागते आपल्याला एलची. एल कुणाला म्हणणार आहे आपण तर लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. मग जो तुम्ही मॉडेल क्लास फिक्स केला आहे त्याचं लोअर लिमिट किती येते, लोअर लिमिट 60. त्यानंतर F1 म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. फॉर्म्युला एक्सप्लेन करताना सगळं एक्सप्लेन केलं की कुणाला काय म्हणायचं ते F1 कुणाला म्हणायचं तर फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. मग हा मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आली आपली तर 100. त्यानंतर F0 कुणाला म्हणायचं प्रेसिडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी. प्रेसिडिंग म्हणजे काय तर आधीच्या, जो मॉडेल क्लास फिक्स केलाय त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे तर 70. अजून आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागते तर F2ची. F2 म्हणजे काय सक्सेडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी. सक्सेडिंग म्हणजे काय तर मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी तर 80. आणि त्यानंतर कुणाची व्हॅल्यू लागते आपल्याला एच म्हणजे काय क्लास इंटरवल, दोन क्लासमधला डिफरन्स. तर बघा प्रत्येक क्लासमधला डिफरन्स सेम आहे. किती डिफरन्स आहे 0 to 20, 20 to 40 मध्ये कितीचा डिफरन्स आहे तर 20चा. म्हणजे एचची व्हॅल्यू आपली किती येणार आहे 20. तर या सगळ्या आपल्याला व्हॅल्यू मिळाल्यात. आता आपण काय करणार आहे तर फॉर्म्युला लिहिणार आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आहे. आता काय फॉर्म्युला आहे मोड फाइंड करण्यासाठी तर मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू एच. हा आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पाठ पाहिजे आपल्याला. आता बघा व्हॅल्यू पुट करायच्या वरती व्हॅल्यू दिल्यात त्या ॲज इट इज पुट करायचे. पहिली व्हॅल्यू कशाची लागते आपल्याला तर एल प्लस. मग एलची व्हॅल्यू किती आहे आपली 60 प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0. मग F1ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 100 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे 70 अपॉन 2F1. मग 2 इंटू F1ची व्हॅल्यू किती आहे 100 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे 70 मायनस F2ची व्हॅल्यू किती आहे तर 80 आणि इंटू एच म्हणजे एचची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 20. बघा ज्या वरती व्हॅल्यू लिहिल्यात त्या ॲज इट इज फॉर्म्युलामध्ये काय करायचे आहेत पुट करायचे आहेत. आता कॅल्क्युलेशन बघा 60 प्लस पहिल्यांदा ते ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया 100 मायनस 70 म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 30 अपॉन 2 इंटू 100 म्हणजे किती मिळणार आहे 200. हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस असणार आहे आणि साईन कोणता असणार आहे मायनस. आता ह्या दोघांची ॲडिशन मायनस मायनस प्लस ॲडिशन दोघांची 70 आणि 80 म्हणजे ॲडिशन किती येणार आहे आपली 150 आणि इंटू किती आहे आपलं तर 20. तर बघा 60 प्लस 30 अपॉन 200 मायनस 150. मग 200 मायनस 150चा आपल्याकडे आन्सर किती येते 50 आणि इंटू किती करणार आहे आपण 20. आता बघा ह्या एक झिरोला हा एक झिरो आपल्याला काय करूया कॅन्सल करूया. मग 60 प्लस 30 इंटू 2 म्हणजे किती मिळणार आहे आपल्याला 60 अपॉन किती आहे तर 5. आता भागालूया 5 1 जा 5 त्यानंतर 5 1 जा 5 रिमाइंडर किती उरणार आहे 1 आणि 5 2 जा किती येते आपल्याला 10 येते. म्हणजे बघा 60 प्लस आन्सर किती आलं 12. मग 60 प्लस 12ची ॲडिशन किती येत्या 72. आता बघा क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याला युनिट काय दिलं आहे तर युनिट म्हणजे याला युनिट काय देणार आहे तर आपण युनिट म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपण कशामध्ये काउंट करतोय तर युनिटमध्ये काउंट करतोय.
बघा हा सेकंड क्वेश्चन तुमच्या लक्षात आला काय? स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅल्क्युलेशन पण इन डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता बघा क्वेश्चन नंबर आपण 2 बघितला, सेम तसाच क्वेश्चन नंबर 3 पण आपण बघणार आहे. जसा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केला, 2 सॉल्व्ह केला, तसंच सेम त्याच टाईपनं क्वेश्चन नंबर 3 पण आपण सॉल्व्ह करणार आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये कशाची इन्फॉर्मेशन दिल्या बघा, तर मिल्क लिटरमध्ये दिले आणि नंबर ऑफ हॉटेल्स दिले. काय काय क्लास दिलेत बघा, 1 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 9, 9 to 11 आणि 11 to 13. आता सगळ्यात आधी आपण काय चेक करता मोड काढताना, तर क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. आता तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे की क्लास कंटिन्युअस कुणाला म्हणायचं आणि डिसकंटिन्युअस कुणाला म्हणायचं. सांगा क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत, तर क्लास कंटिन्युअस आहेत. मग जर क्लास कंटिन्युअस असतील तर किती कॉलम करायचे? 2. पहिला कोणता कॉलम असणार आहे? क्लास. आणि दुसरा कोणता कॉलम असणार आहे? तर फ्रिक्वेन्सी. तर बघा पहिला कॉलम करूया क्लास. तर क्लास कशाचे दिले आहेत? तर मिल्क लिटर. आणि दुसरा कॉलम कोणता करणार आहे आपण? तर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाची दिल्या? तर नंबर ऑफ हॉटेल्स. बघा क्लास काय काय दिल्यात? पहिला क्लास दिलाय 1 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 9, 9 to 11 आणि 11 to 13 असे क्लास दिल्या. त्यानंतर फ्रिक्वेन्सी काय काय दिल्या बघा. पहिली फ्रिक्वेन्सी दिल्या 7, 5, 15, 20, 35 आणि लास्टची किती दिल्या आपल्याला? तर 8. हा असं आपण काय करायचं आहे? कॉलम तयार करायचे. आता सगळ्यात आधी आपण मोड काढताना काय टेबल झाल्यानंतर काय करतोय की मॉडेल क्लास फिक्स करतोय. मग मॉडेल क्लास कुणाला म्हणायचं? तर ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात ग्रेटर आहे त्या क्लासला कोणता क्लास म्हणतोय आपण? मॉडेल क्लास. मग आता बघा फ्रिक्वेन्सीच्या कॉलममधला सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे? तर हा फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे. सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे आपला? 35. मग जो 35चा क्लास आहे त्या क्लासला कोणता क्लास म्हणणार आहे आपण? तर मॉडेल क्लास. आता बघा ॲन्सर लिहिताना कसं लिहायचं? तर मॉडेल क्लास इज इक्वल टू कोणता क्लास आहे? मॉडेल क्लास 9 to 11. हा आपला काय असणार आहे? तर मॉडेल क्लास. त्यानंतर आपण कोणाकोणाच्या व्हॅल्यू लागतात आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करण्यासाठी? पहिली व्हॅल्यू लागते एलची. एल कुणाला म्हणतोय आपण? लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. मॉडेल क्लासचं लोअर लिमिट किती आहे? तर 9 आहे. त्यानंतर व्हॅल्यू कुणाची लागते आपल्याला? F1ची. F1 म्हणजे काय? तर फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. आता बघा हा मॉडेल क्लास आहे, याची फ्रिक्वेन्सी किती आहे? तर 35. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू लागते F0. F0 म्हणजे काय? प्रेसिडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय? तर आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. किती आहे आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी? तर 20. त्यानंतर आपल्याला अजून कोणाची व्हॅल्यू लागते? तर F2. F2 म्हणजे काय? सक्सेडिंग क्लासच्या फ्रिक्वेन्सी. म्हणजे जो मॉडेल क्लास आहे त्याच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे किती येणार आहे? तर 80. आणि आपल्याला अजून एक व्हॅल्यू लागते ती म्हणजे एच. एच कुणाला म्हणायचं? तर क्लास इंटरवल. दोन क्लासमधला जो डिफरन्स आहे तो. आता बघा दोन क्लासमध्ये कितीचा डिफरन्स आहे? पहिला क्लास 1 to 3. डिफरन्स कितीचा येतोय तिथं? तर 2चा. म्हणजे एचची व्हॅल्यू आपली किती येत्या? तर 2 येते. आता इथं व्हॅल्यू आल्या. आता आपण काय करणार आहे? फॉर्म्युला लिहिणार आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करणार आहे. फॉर्म्युला काय आपला? मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच. तर बघा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. एल प्लस, मग एलची व्हॅल्यू किती आहे? 9 प्लस F1 मायनस F0. मग F1ची व्हॅल्यू किती आहे? 35 मायनस F0. F0ची व्हॅल्यू किती आहे? 20 अपॉन 2F1. मग 2 इंटू F1ची व्हॅल्यू किती आहे? तर 35 मायनस F0. F0ची व्हॅल्यू किती आहे? 20 आणि मायनस F2. मग F2ची व्हॅल्यू किती आहे? तर 18 आणि इंटू एच. म्हणजे एचची व्हॅल्यू किती आहे आपली? 2. बघा ज्यावरती व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं? ॲज इट इज पुट करून घ्यायचं. आता 9 प्लस आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 35 मायनस 20 ॲन्सर किती येणार आहे? तर 15 अपॉन 35 इंटू 2 ॲन्सर किती येणार आहे? 70. हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस आणि साईन कोणतं देतोय? मायनस. मग ह्या दोघांची ॲडिशन किती येणार आहे? ॲडिशन 8 आणि 2 आणि 1 3 आणि इंटू किती करणार आहे आपण? तर 2. आता बघा 9 प्लस 15 अपॉन, आता या दोघांची काय करून बघूया? सबस्ट्रॅक्शन करून बघूया. मग 70 मायनस 38. इथं 10 मायनस 8 किती असतील? 2.
हा 6 मायनस 3 किती असते 3 म्हणजे 32 आणि इंटू किती आहे आपलं 2. आता बघा इथं भाग जातोय 2 1 जा 2 2 1 जा 2 रिमाइंडर किती उरणार 1 आणि 2 6 जा किती येणार आहे तर 12 येणार आहे. मग बघा 9 प्लस 15 अपॉन किती आहे 16. आता 15 अपॉन 16ची काय करून बघूया तर डिव्हिजन करून बघूया. आता बघा जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो कुठं लिहिणार आहे बाहेर आणि जो न्यूमरेटरचा नंबर आहे तो कुठं लिहिणार आहे आपण तर आत लिहिणार आहे. आता 16 15ला भाग जातोय काय नाही म्हणजे पहिल्यांदा कितीचं लावणार 0 आणि पॉईंट आणि ह्याच्यावरती एक 0 आपण काय करणार आहे कॅरी करणार आहे. तर 16चा टेबल येतोय का 16च्या टेबलमध्ये 150 किंवा त्याच्या जवळची संख्या किती टाइम्सला येते बघा 16 9 किती येते बघा 16 इंटू 9 4 6 इंटू 4 किती येणार आहे 24 4 आणि 2 4 1 चा 4 आणि 6 म्हणजे आन्सर किती येते आपलं 64. 16 इंटू 9 करून बघूया 9 इंटू 6 54 4 आणि 5 9 इंटू 1 9 आणि 9 आणि 5 म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळते तर 144. म्हणजे बघा 16 9 जा किती येते आपला आन्सर 144. मग 150 मायनस 144 म्हणजे आन्सर किती येणार आहे तर 6. आता बघा परत एक 0 कॅरी केला परत आता बघा 16 4 जा 4 आणि 64 येते. मग 16 3 जा करून बघूया 18 18 आणि 1 3 किती 4 64. बघा 16 इंटू 3 केलं तर आपल्याला आन्सर किती मिळते 48 आणि 16 इंटू 4 केलं तर किती मिळते 64. म्हणजे कितीचा छोट्या नंबरचा म्हणजे किती येणार 3 आणि इथे किती उरणार आहे आपलं तर 48. मग 60 मायनस 48 म्हणजे किती येणार आहे हा 10 10 मायनस 8 किती येणार आहे 2 हा 5 5 मायनस 4 किती येणार आहे तर 1. तर बघा परत त्याच्यावरती एक 0 कॅरी केला तर कितीचा वजा होतोय बघा 16 इंटू 7 2 आणि 4 7 इंटू 1 7 7 आणि 4 112 म्हणजे कितीचं जाणार आहे 7 आणि इथे किती येणार आहे 112. आता बघा पॉईंट नंतर आपल्याला किती डिजिट मिळाल्या 3. आता आपण काय करतोय जर तिसरे डिजिट हे 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर आधीच्या डिजिटमध्ये किती नंबर ॲड करतोय तर 1. बघा आता तिसरं डिजिट किती आहे आपलं 7 म्हणजे आधीच्या डिजिटमध्ये मी किती ॲड करणार आहे 1 ॲड करणार आहे म्हणजे 3 मध्ये 1 ॲड केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे तर 0.94. बघा काय करायचं 3 डिजिटपर्यंत आन्सर काढायचं तिसरं डिजिट चेक करायचं हे 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर आधीची जी संख्या असते त्याच्यामध्ये एक नंबर ॲड करायचा. मग आधीची संख्या किती आहे 3 मध्ये एक नंबर ॲड केला आन्सर किती मिळणार आहे 4 आणि लास्टचं डिजिट लिहायचं नाही. म्हणजे बघा 9 प्लस 0.94 म्हणजे आपलं ॲडिशन किती येणार आहे तर 9.94 हे त्याचं काय असणार आहे आपलं आन्सर असणार आहे. बघा लक्षात आलं का तुमच्या कॅल्क्युलेशन स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा आपण क्वेश्चन नंबर 3 बघितला. आता ह्या प्रॅक्टिस सेटमधला लास्टचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन दिली आहे बघा तर एज दिले इयर्समध्ये आणि नंबर ऑफ पेशंट्स म्हणजे पेशंटची संख्या दिली आहे. आता पहिला क्लास काय दिला आहे बघा लेस दॅन 5 त्यानंतर 5 to 9 10 to 14 15 to 90 20 to 24 आणि 25 to 29. आता बघा क्लास काय काय दिले आहेत पहिल्यांदा 5 to 9 10 to 14 15 to 19. आधी सगळ्यात आपण काय चेक करणार की क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. आता बघा क्लास कंटिन्युअस कोणाला म्हणतोय तर 5ला कोणतं लिमिट म्हणायचं लोअर लिमिट 9ला म्हणायचं अप्पर लिमिट 10ला म्हणणार लोअर लिमिट आणि 14ला कोणतं लिमिट म्हणणार अप्पर लिमिट. मग आपण कंटिन्युअस क्लासला कोणाला म्हणतोय तर पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासला कोणाला पाहिजे लोअर लिमिटला पाहिजे. म्हणजे जे क्रॉसचे नंबर आहेत ते काय पाहिजेत सेम पाहिजेत. जर सेम असतील तर त्याला कोणता क्लास म्हणतोय आपण कंटिन्युअस क्लास आणि जर सेम नसतील तर त्याला कोणता क्लास म्हणतोय डिस्कंटिन्युअस क्लास. जर पहिला डिस्कंटिन्युअस असेल तर बाकी पण सगळे डिस्कंटिन्युअस असतात आणि जर पहिला कंटिन्युअस असेल तर बाकीचे पण सगळे काय असतात डिस्कंटिन्युअस असतात. तर बघा इथं 9 9 तर 10 आहे म्हणजे सेम नंबर आहे काय नाही म्हणजे हे जे क्लास आहेत हे कसे क्लास आहेत आपले डिस्कंटिन्युअस क्लास आहेत. आता जर डिस्कंटिन्युअस क्लास असतील आणि आपल्याला जर मोड काढायचं असेल तर आपण किती कॉलम करणार आहे
3 कॉलम करणार आहे. आणि जर क्लास कंटिन्युअस असतील तर आपण किती कॉलम करतोय तर 2. आता बघा, पहिला कॉलम आपण काय करणार आहे क्लास, दुसरा कॉलम करणार आहे कंटिन्युअस क्लास, आणि तिसरा कॉलम करणार आहे आपण फ्रिक्वेन्सी. आता बघा क्लास काय दिलाय, पहिला क्लास दिलाय लेस दॅन 5, दुसरा क्लास दिलाय 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20 to 24 आणि लास्टचा दिलाय 25 to 29. आता बघा पहिला क्लास आपल्याला लिमिट दिले काय कुठून कुठेपर्यंत आहे ते नाही, लेस दॅन 5. आता हा क्लास आपण कसा लिहायचा बघा, खालचे जे क्लास आहेत ते बघा, त्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, आता 5 to 9 कितीचा डिफरन्स आहे, 9 - 5 किती आन्सर येते 4, म्हणजे कितीचा डिफरन्स आहे तर 4चा डिफरन्स आहे. मग आता लेस दॅन 5 तर खालचे क्लास बघा, इथं 9 आहे, इथं किती आहे 10. मग जर इथं तुमचं 5 असेल तर आधीच्या क्लासचा एंड कुठं झालेला असणार आहे 4 झालेलं असणार आहे. बघा इथं 9 असेल तर इथं 10 आहे, इथं 14 असेल तर इथं किती आहे 15, म्हणजे ह्याच्यामध्ये कितीचा डिस्टन्स आहे 1चा डिस्टन्स आहे. आता बघा त्यानंतरनं ह्या दोघांच्या मध्ये कितीचं अंतर आहे तर 4चं. मग 4च्या आधीच्या 4 संख्या म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं तर 0, म्हणजे पहिला क्लास कुठून कुठेपर्यंत असणार आहे 0 to 4. आता बघा पुढचा कॉलम आहे आपला कंटिन्युअस क्लास. आता क्लास कसे कंटिन्युअस करायचे हे इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर व्हिडिओ तो जाऊन नक्कीच चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा पहिला क्लास कुठून कुठेपर्यंत आहे 0 to 4, त्यानंतर 5 to 9, 10 to 14. आता बघा काय करतोय आपण, ज्या तुमच्या लोअर लिमिटच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामधून 0.5 काय करतोय मायनस करतोय, आणि ज्या अप्पर लिमिटच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये 0.5 काय करतोय आपण प्लस करतोय. ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या कोणत्या आहेत लोअर लिमिटच्या, आणि ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या कशाच्या आहेत अप्पर लिमिटच्या. आता बघा पहिली लोअर लिमिटची व्हॅल्यू किती आहे 0, मग लोअर लिमिट असेल तर 0.5 काय करायचं मायनस. मग जर मी 0मधून 0.5 मायनस केलं तर येणारा आन्सर माझा कसा असणार आहे निगेटिव्हमध्ये असणार आहे. परंतु क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे एज दिले, एज कधी निगेटिव्ह असते काय, एज कधी निगेटिव्ह असते काय नसते. म्हणून आपण पहिल्या क्लासचं लोअरमधून 0.5 मायनस करायचं नाही, पहिला क्लास आहे तसंच ठेवायचा. का मायनस करायचं नाही लक्षात आलं का, कारण जर मायनस केलं तर आन्सर आपल्या कशामध्ये येणार आहे निगेटिव्हमध्ये येणार आहे. आणि एज आपल्याला क्वेश्चनमध्ये एज दिले, एज कधीही निगेटिव्ह नसते, म्हणून पहिला क्लास 0 आहे तसंच ठेवायचं. तर पुढचा कोणता आहे 4. 4 म्हणजे कोणतं लिमिट आहे अप्पर लिमिट. मग अप्पर लिमिट असेल तर त्याच्यामध्ये 0.5 काय करायचं आहे ॲड करायचं आहे. मग 4मध्ये 0.5 ॲड केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 4.5. त्यानंतर 5 to 9, मग 5 म्हणजे कोणतं लिमिट आहे लोअर लिमिट. लोअर लिमिट असेल तर 0.5 मायनस करायचं. मग 5मधून 0.5 मायनस केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे आपल्याला आन्सर किती मिळणार आहे तर 4.5, म्हणजे क्रॉसचे जे नंबर असतात ते सेमच असतात. त्यानंतर अप्पर लिमिट किती आहे 9, 9मध्ये किती ॲड करणार 0.5, म्हणजे आपल्याला किती मिळणार आहे तर 9.5. आता बघा तुमच्या एक लक्षात आलं असेल क्रॉसच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या काय असतात सेमच असतात. म्हणजे आता इथं काय लिहिणार क्रॉसला 9.5, इथली जी व्हॅल्यू असेल तीच इथं लिहायची, आणि ज्या अप्पर लिमिटच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये फक्त त्या व्हॅल्यू आहे तशा लिहायची, आणि पॉईंट किती लिहायचा 5, म्हणजे किती लिहिणार सांगा 14.5. परत क्रॉसला काय लिहिणारा 14.5. आता ह्याच्यामध्ये किती ॲड करायचं 0.5, म्हणजे किती लिहिणारा 19.5. परत क्रॉसला 19.5 आहे तसं. त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये 24.5, त्यानंतर 24.5 टू किती करणारा 29.5. आता बघा जे मी हे क्लास लिहिलेत हे क्लास कंटिन्युअस आहेत का बघा, क्रॉसचे नंबर सेम आहेत बघा इथं आहेत का, म्हणजे हा क्लास कसा झाला आपण डिसकंटिन्युअसचं कन्वर्जन कशामध्ये केले तर कंटिन्युअस क्लासमध्ये केले. त्याच्यासाठी तुम्ही इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जाऊन चेक करा, तिथं आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. बघा क्रॉसचे नंबर आहे तसं लिहित जायचं, आणि ज्या अप्पर लिमिटच्या व्हॅल्यू आहेत त्या आहे तशा लिहायच्या, आणि त्याच्यापुढे फक्त पॉईंट काय लिहायचं 5. त्यानंतर तिसरा कॉलम आहे आपला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय काय दिलं बघा प्रश्नामध्ये 38, 32, 50, 36, 24 आणि लास्टला किती दिल्या तर 20 दिल्या. असे 3 कॉलम आपण तयार करून घेतात. आता सगळ्यात आधी आपण काय चेक करतोय की मॉडेल क्लास कुणाला म्हणायचं. तर मॉडेल क्लास कुणाला म्हणायचं तर ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात ग्रेटर आहे त्याला कोणता क्लास म्हणतोय आपण मॉडेल क्लास. मग फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये बघा सगळ्यात ग्रेटर नंबर कोणता आहे आपला तर 50. मग 50चा जो क्लास आहे त्याला कोणता क्लास म्हणणार आहे आपण मॉडेल क्लास. आता बघा ह्याचा आन्सर मॉडेल क्लास इज इक्वल टू कोणता मॉडेल क्लास आहे 9.5 to 14.5.
9.5 to 14.5. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू लागतात. पहिली व्हॅल्यू लागते एलची. एल कोणाला म्हणायचं, लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. मग आता ह्याला लोअर लिमिट म्हणतोय, याला अप्पर लिमिट म्हणतोय. मग लोअर लिमिट किती आहे आपलं, तर 9.5. त्यानंतर आणि आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागते F1. F1 कोणाला म्हणायचं, आता 3 एक्झाम्पल झालेत, आता लक्षात यायला पाहिजे. F1 कोणाला म्हणायचं, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. जो मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची, तर 50. त्यानंतर F0 कोणाला म्हणायचं, प्रेसिडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी, म्हणजे आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, मॉडेल क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी, तर 32. त्यानंतर F2 कोणाला म्हणायचं, तर सक्सेडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी, म्हणजे मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 36. अजून आपल्याला लास्टची व्हॅल्यू लागते ती म्हणजे एच कोणाला म्हणायचं, क्लास इंटरवल, म्हणजे दोन क्लासमधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतोय आपण, एच. आता बघा 5 to 9, 10 to 14 कितीचा डिफरन्स आहे, तर 5. म्हणजे एचची व्हॅल्यू आपली किती येत्या, तर 5 येत्या. आता बघा आपण काय पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिणार आहे, मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू एच. फॉर्म्युला लिहिला. तर फॉर्म्युल्यामध्ये ज्या वरती व्हॅल्यू आहेत त्या ॲज इट इज पुट करायच्या. बघा एल प्लस, मग एलची व्हॅल्यू किती आहे, 9.5 प्लस F1 मायनस F0. मग F1ची व्हॅल्यू किती आहे, 50 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे, तर 32 अपॉन 2F1. मग बघा 2 इंटू F1ची व्हॅल्यू किती आहे, 50 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे, तर 32 मायनस F2ची व्हॅल्यू किती आहे, 36 आणि इंटू एचची व्हॅल्यू आपली किती आहे, तर 5. आता बघ 9.5 प्लस 50 मायनस 32. 50 मायनस 32 केल्यावरती आपल्याला आन्सर किती मिळते, 50 मायनस 32 केल्यावरती आपल्याला आन्सर किती मिळते, तर 18 अपॉन 2 इंटू 50 म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळणार, 100. हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस आणि साईन कोणतं देणार आहे आपण, मायनस. आता 32 आणि 36, 6 इंटू 8 आणि 3 आणि 3 6 आणि इंटू किती करणार आहे, तर 5. तर बघा 9.5 प्लस 18 अपॉन 100 मायनस 68. 68 मायनस 100 म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळणार आहे आपलं, तर 32 आणि इंटू किती करणार आहे, 5. तर बघा 9.5 प्लस 18 इंटू 5 आन्सर किती येते, 18 इंटू 5चं 90 अपॉन किती लिहिणार आहे आपण, 32. आता बघा इथं 0 आणि इथं 2 आहे म्हणजे कितीने डिवाइड होणार, 2 तर 2 1 जा 2, परत रिमाइंडर उरणार 1 आणि 2 6 जा किती येणार आहे, 12. त्यानंतर न्यूमरेटरमध्ये 2 4 जा किती येणार आहे, 8, रिमाइंडर उरणार 1 आणि 2 5 जा किती येणार आहे, तर 10. म्हणजे काय काय मिळणार आहे, 9.5 प्लस 45 अपॉन किती मिळणार आहे, 16. आता यांची डिव्हिजन करून बघूया. जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो कुठे लिहायचा, बाहेर, आणि न्यूमरेटरचा नंबर आहे तो कुठे लिहायचा, आत. आता बघा 16चा टेबल, 16 2 जा किती येते, 32. मग 5 मायनस 2 किती येणार आहे, 3 आणि 4 मायनस 3 किती येणार आहे, 1. परत पॉईंट आणि 1 0 कॅरी केला. आता बघा 16 8 जा किती येते, तर 128. मग 130 मायनस 128 म्हणजे रिमाइंडर किती उरणार आहे, सबस्ट्रॅक्शन किती होणार आहे, 2. परत एक 0 कॅरी केला. 16 1 जा किती येणार आहे, 60 म्हणजे 20 मायनस 16 रिमाइंडर किती उरणार आहे आपलं, तर 4. आता बघा आपला आन्सर 2 डिजिटपर्यंत थांबूया. म्हणजे किती येणार आहे, 9.5 प्लस 2.81. आता 9.5 आणि 2.81ची ॲडिशन बघा, 9.5 प्लस 2.81. इथं काय नाही म्हणजे किती लिहिणार, 0. आता ॲडिशन बघा, 0 प्लस 1 0, 8 आणि 5 ॲडिशन किती येत्या, 13, 3 आणि 1. आता 9 आणि 1 10, 10 आणि 2 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, 12. आणि पॉईंटच्या खाली काय देणार आहे आपण, पॉईंट. म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं आहे, तर 12.31. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा, इयर्स दिलं आहे. एज कशामध्ये दिले, त्याला युनिट काय, इयर्स. म्हणजे आपण आन्सरला पण काय युनिट देणार आहे, तर इयर्स. हे आपलं फायनल आन्सर.